मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील घटनेचे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदन। मालेगावातील डोंगराळ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याची हत्या केल्याच्या प्रकरणात वंदे मातरम संघटनेने मालेगाव कॅम्प येथे येऊन अप्पर जिल्हाधिकारी सो यांना निवेदन दिले आहे। निवेदनाचे कारण डोंगराळ येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी वंदे मातरम संघटनेने निवेदन दिले आहे। त्यात मालेगावी तात्काळ पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनाचे मुख्य बिंदू: मालेगावी तात्काळ पोलीस आयुक्तालय निर्माण करावे, पोलीस प्रशासनाने गुन्हे शाखेची कार्यक्षमता वाढवावी, पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त शासकीय नुकसान भरपाई करावी, आरोपीला फाशीची शिक्षा न मिळाल्यास वंदे मातरम संघटना तीव्र आंदोलन करेल। वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष श्री जगदीश तुकाराम गोंडे यांनी अप्पर जिल्हाधिकारी सो यांना निवेदन दिले। वृत्तसंकलन गोपाल सोनवणे, मालेगाव शहर प्रतिनिधी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी काल माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना घडलेली आहे, त्या घटनेच्या निषेधार्थ वंदे मातरम संघटना आणि मातोश्री हॉकर्स युनियनने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी जी घटना घडली, एका अल्पवयीन बालिकेवर अतिप्रसंग करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली। त्या हत्येचा सर्वप्रथम आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि त्या हरामखोर प्रवृत्तीच्या गुन्हेगाराला आपण त्याची जी केस आहे ती केस जलद गतीने जलद कोर्टात सादर करून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फाशीच्या शिक्षेच्या व्यतिरिक्त याला कुठली शिक्षा नाही, फाशी हाच पर्याय आहे। आणि यापूर्वी मालेगाव तालुक्यात ज्या अशा घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचे आरोपी कालांतराने मोकाट सुटलेले आहे आणि जर अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जामीन होत असेल, असे प्रकारचे गुन्हेगार जर सुटत असतील तर या गुन्हेगारी प्रवृत्तीत घट होणार नाही तर ती वाढली जाईल। म्हणून अशा नालायक गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाने कुठली दयामाया न दाखवता आपल्या कस्टडीत असताना त्याचे नातेवाईक किंवा त्याचे कोणी असतील यांच्याकडून कुठलाही घरचा डबा किंवा घरची कुठलीही फॅसिलिटी त्याला दिली गेली नाही पाहिजे। हा गुन्हेगार अतिशय नीच प्रवृत्तीचा आहे, त्याला नीच प्रवृत्तीचीच फॅसिलिटी दिली गेली पाहिजे अशी वंदे मातरम संघटनेची मातोश्री हॉकर्स युनियनची मागणी आहे। त्याचबरोबर मालेगाव तालुका आणि शहर अतिसंवेदनशील होत चाललेलं आहे। दिवसेंदिवस गुन्हेगार प्रवृत्तीत वाढ होत आहे, गुन्हेगारी कमी होत नाही, गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे आणि या गुन्हेगारांना पोचणारे जे कोणी असतील त्यांनी सुद्धा या गुन्हेगारीकडे लक्ष दिलं पाहिजे। कारण आपण एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादा गुन्हेगार सापडतो, त्याला सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तो सुटतो आणि मग त्याचे परिणाम इतर गुन्हेगारावर होता, तर काहीच होत नाही, आपण सुटून जातो आणि म्हणून अशा प्रकारचे गुन्हे होत असतात। म्हणून माझी वंदे मातरम संघटना मातोश्री हॉकर्स युनियनच्या माध्यमातून विनंती आहे की याला फाशी झाली पाहिजे आणि मालेगावमध्ये पोलीस आयुक्तालय तात्काळ निर्माण झालं पाहिजे, पोलीस बल वाढलं पाहिजे। कारण पोलीस बल कमी असल्यामुळे वकीलपत्र कोणी घेऊ नये, पोलीस बल कमी असल्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासन अशा गुन्हेगारांना शोधण्यास कारवाई करण्यास हतबल होत आहे। म्हणून पोलीस आयुक्तालय व्हावं आणि पोलीस बल वाढावं। त्याचबरोबर मी वकील असोसिएशन मालेगावातीलच काय संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयापर्यंत माझी विनंती आहे वंदे मातरम संघटनेच्या मागून या हरामखोराचं कोणी वकीलपत्र घेऊ नये। या हरामखोराला या गुन्हेगाराचं करायचं काय, या गुन्हेगाराचं करायचं काय।